ह्या 33 कोटी देवदेवतांच्या पाठी लागून काही साध्य होणार नाही. प्रत्येकाचा देव वेगळा आणि तो एक पण नाही. काही जणांच्या घरामध्ये संपूर्ण ब्रह्मांडच उभं केलेलं असतं. अशा माणसाने कितीही भक्ती केली तरीसुद्धा त्याला कधीही मुक्ती मिळणार नाही. तो अशा प्रकारे का निर्माण करतो? देवाऱ्यामध्ये अनेक देव आणून का ठेवतो? त्याचा एका देवावर कुणावरही विश्वास नाही. आणि म्हणून इकडून नाही सुटला तर तिकडून तरी सुटेल प्रसंग. आणि म्हणून तो काय करत असतो? लक्ष्मीला आण, गणपतीला घेऊन ये, शंकर आण, त्यानंतर मारुतीराय असू दे, सरस्वती असू दे, शनी असू दे, बाबा कोप नको. जोपर्यंत आपल्याला हे तत्व कळत नाही की या सगळ्या देवांमध्ये अंतरात्मा जो आहे तोच परमात्मा आहे आणि तो सगळ्यांमध्ये आहे. त्यानेच सगुण रूप धारण केलेलं आहे आणि भक्ताच्या विविध प्रसंगांच्या वेळी तो प्रकट झालेला आहे. प्रत्येक भक्तासाठी तो प्रकट झालेला आहे. पण तो एकच आहे. पण आपला हा पूर्ण विश्वास नसल्यामुळे आपण काय करतो? वशिला लावण्यासाठी अनेक देवदेवता घरी आणून ठेवतो, म्हणून आपण मोक्षापर्यंत पोचत नाही. माझ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. आम्ही आज आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं स्वरूप मानलं जातं. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं आराध्य आहे भगवान प्रभू रामचंद्र. आम्ही त्या खुर्चीत बसलो, पण अजूनसुद्धा माझं उपास्य बदललेलं नाही आहे. माझं उपास्य गजानन महाराजच आहेत. माझे गुरुसुद्धा गजानन महाराजच आहेत. माझे सद्गुरूसुद्धा गजानन महाराजच आहेत. माझे परात्पर गुरुसुद्धा गजानन महाराज आहेत. माझे आई गजानन महाराज, माझे बंधू गजानन महाराज, माझे भाऊ गजानन महाराज, माझे सर्वस्वच गजानन आहे. गजानन माझा गुरु, गजानन कल्पतरू. म्हणजे जी जी मनामध्ये इच्छा निर्माण होते तो पूर्ण करणारा वृक्ष, सौख्याचा सागरू गजानन. संपूर्ण चराचरात जेवढं काही सौख्य भरलेलं आहे ते ह्या सागररूपी गजानन महाराजांमध्ये भरलेलं आहे माझ्यासाठी. गजानन बंधू म्हणजे माझं गणगोत जे आहे ना ते सगळे गजानन महाराज आहेत. गजानन छंदू, माझा जो छंद सुद्धा गजानन महाराज. गजानन बंधू, गजानन छंदू, जीवनाचा आनंदू गजानन. जीवनाचा आनंद जो आहे मिळवायचा आहे, जीवनामध्ये जो जो आनंद आवश्यक असतो आपल्याला, तोच मुळी गजानन महाराज आहे. गजानन वित्त, पैसा, पाणी, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती, याला सगळ्याला आपण ऐश्वर म्हणतो, ते गजानन महाराजच आहेत. गजानन वित्त, गजानन चित्त, माझं साक्षीभूत गजानन. माझं चित्तसुद्धा, माझं ध्यानसुद्धा गजानन महाराज. आणि सगळं जे जे काय घडतं जीवनामध्ये त्याला साक्षीभूतसुद्धा गजानन महाराज. गजानन ध्यानी, गजानन मनी, नरेंद्र मने स्वप्नी गजानन. आणि म्हणून मला वाटतं मी या अवस्थेपर्यंत पोचलो. हा मोठेपणा नाही सांगत, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून सांगतोय. तुमच्या दृष्टिकोनातून गजानन महाराज म्हणजे एक संत आहे. साईबाबांसारखे संत, अक्कलकोट स्वामींसारखे संत, किंवा कलावती आईंसारखे एक संत, सिद्धारूढ स्वामींसारखे संत. पण माझ्यासाठी तो परमात्मा आहे. कारण मला ठाऊक आहे की ह्या गजानन महाराजांमध्ये जो वसतोय तो परमात्मा सर्वत्र आहे, चराचरात आहे. त्या परमात्म्याला मी गजानन महाराज रूपातून पाहतो. आता राहता राहिला प्रश्न असा की मग तुम्ही काडसिद्धेश्वर महाराज नाव का सांगता? बऱ्याच जणांना हकीकत माहिती आहे, नसेल तर शॉर्टकटमध्ये सांगतो. मी नाही केले काडसिद्धेश्वर महाराज गुरु, त्यांनी करायला लावले. गजानन महाराजांनी करायला लावलेत गुरु काडसिद्धेश्वर महाराज. माझ्या मनातही नव्हतं. पहिल्यांदा गेलो आणि म्हटलं हे गुरु ज्यांच्या पोटाला नागिन उठलेली आहे ते गुरु मला काय बरं करणार, आणि परत आलो. कारण त्यांना ठाऊक होतं
की हा देहाभिमान त्याच वेळी जाईल. नामदेव महाराज म्हणाले, हे कशाला विसोबा खेचर गुरु पाहिजे, जो पायाचं चप्पल, चामड्याचं चप्पल देवाच्या डोक्यावर ठेवतो असला घमेंडखोर गुरु. गुरु केल्यानंतर पूर्णत्व येतं आणि मग कळलं, अरे ज्यांचे पाय झेलण्यासाठी देव जिथे तिथे डोकं ठेवतो, आपली मस्तक तिथे खाली ठेवतो आणि याचे पाय आपल्या मस्तकावर धारण करतो, केवढा सामर्थ्यवान असेल. तसं नंतर कळलं की गजानन महाराजांनी काडसिद्धांकडे का पाठवलं. माझी अट आजसुद्धा आहे की मी कधीही नमस्कार करताना मला काडसिद्धांमध्ये गजानन महाराज दिसलेच पाहिजे, आणि ते आजसुद्धा दिसतात. कारण काया वाचा मनानं मी गजानन महाराजांपासून वेगळा नाही झालो. आम्हाला जेव्हा जगद्गुरु पदावर स्थापन केलं तेव्हा सांगितलं, आता तुमचं आराध्य दैव भगवान प्रभू रामचंद्र. मी म्हटलं काही जरी असलं तरी भगवान प्रभू रामचंद्र गजानन महाराजांमध्येच आहेत. उपास्य दैवत बदललं नाही, आराध्य बदललं नाही. समर्थ रामदास स्वामींना तेच ह्याच्यामधून सांगायचं आहे की बहुदेवस्थान नावाचा जो समास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आमची उन्नती का होत नाही. आम्ही सगळा दासबोध ऐकला, आम्हाला सगळं मर्म कळलं आहे संत संघामधून. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी सांगितलं, त्यांच्या प्रबोधनकारांनी सांगितलं, आम्हाला सगळं कळलं आहे. तरी आमचा प्रश्न आहे की महाराज एवढं सगळं ऐकल्यानंतर आमचा उद्धार का होत नाही. त्याचं उत्तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे की आमच्या घरात 33 कोटी देव आणून बसवलेले आहेत आणि त्याच्यावर कुणावर पण विश्वास नाही, म्हणून एकाला एक साक्षी. प्रसंग आला की ह्याला हाक मार, तो धावत नाही, बघितल्याबरोबर लगेच दुसरा बोलव, आणि म्हणून ही परिस्थिती आहे. अगदी जवळचं उदाहरण सांगायचं झालं तर शिष्यानं काय केलं पाहिजे, भक्तानं काय केलं पाहिजे. आपल्या गुरुने दिलेला हाच मंत्र आपल्यासाठी शिरसावत असला पाहिजे. तुमच्या मोबाईलचे ज्या टोन आहेत ते बघावं, काय ते ऐका रिंग. त्या रिंगसुद्धा ज्या आहेत, जी ध्वनी जो आहे तो वेगळ्या मंत्रांचा लावला आहे. गळ्यात माळ आपण जगद्गुरूंची घातले, आपण एकनिष्ठ नाही. आणि म्हणून आपल्याला वाटतं त्यांच्यापेक्षा वरचा जरा वशिला असला पाहिजे, आणि त्यामुळे तोही पावत नाही आणि हाही पावत नाही, आणि म्हणून आपण मध्ये गटांगळ्या खातोय. ते समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की एकावरच निष्ठा ठेवा. आपली परिस्थिती कशी झाली माहिती आहे का, त्या चंचल स्त्रीसारखी. चांगला दिसतोय, गोरा गोमटा दिसतोय, चला पडूया त्याच्या प्रेमात. झालं, लग्न झालं, थोडीशी त्याची अवकात कमी आहे असं जाणवलं, आणि एखादा दुसरा पुरुष त्याच्यापेक्षा पराक्रमी किंवा आणखीन काहीतरी वेगळं जरा त्याच्यामध्ये दिसलं की थोडं त्याच्या पण प्रेमात. तिसरा दिसला त्याच्याही प्रेमात. अशा स्त्रीला काय म्हणतात माहिती आहे ना, अध्यात्मामध्ये सुद्धा भक्ताचं आणि गुरुचं नातं आहे.